सांगली जिल्ह्यात तोतया पोलिसांनी सध्या धुमाकूळ घातला असल्याचे दिसून येत आहे। शुक्रवारी एकाच दिवशी तासगाव तालुक्यातील शिरगाव आणि मिरजेत दोन ज्येष्ठ नागरिकांना करत भामट्यांनी मुलाकाचे दागिने लांब पास केले आहेत। या प्रकरणी तासगाव पोलीस स्टेशन आणि मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मिरजेतील सांगली रस्त्यावरील समर्थ हॉस्पिटल परिसरातून सकाळी 8:30च्या सुमारास सेवानिवृत्त शेखशी बहरी बंडोबा महामुनी वय वर्ष 86 रस्त्यावरून निघाले होते। त्यावेळी एक जण त्यांच्याजवळ आला। रस्त्याच्या कडेला थोड्या अंतरावर त्यांना गाठून संशयित आणि त्यांना मी पोलीस असल्याचे सांगितले। त्यानंतर हातातील डोक्या आणि गळ्यातील चैन काढून घेतली आणि त्यानंतर तो भामठा तेथून निघून गेला। त्याने महामुनी यांना नेमके काय सांगून त्यांच्याकडील दागिने काढून घेतले याची माहिती मिळू शकली नाही। याबाबत महामुनी यांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। त्यानुसार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। अधिकचा तपास पोलीस करत आहेत।